सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंडी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव गणपती बाप्पा मोरया. मग मंडळी, कसा वाटला हा तुम्हाला लुक? आवडला का? कारण हा जो मेकअप लुक आहे ना, तो मी गणेश चतुर्थीसाठी खास केलेला आहे. कारण गणेश चतुर्थी हा एक आपला असा सण आहे ज्यावेळी आपण खूप छान नटतो, छान आपला एक धामधुमीचा दिवस असतो. सगळे पाहुणे सोरे आपल्या घरी असतात, आपल्या घरची सगळी मंडळी आपल्या घरी असतात आणि त्या टायमिंगला आपण आपल्या बाप्पासमोर खूप सारे छान छान पदार्थ खात असतो. छान छान ते दिवस असतात ते आपण घालवत असतो आपल्या घरच्यांसोबत. कारण काय होतं, भलेही आपण कामानिमित्त बाहेर असू, पण जर आपण आपल्या सणावाराला आपण आपल्या घरच्यांसोबत असतो, खास करून या सणाला तर गणेश चतुर्थीला आपण असतो. बाकी कुठल्याही सणाला आपण नसू तरी पण गणेश चतुर्थीला प्रत्येक कोकणवासी म्हणू नका तर प्रत्येक महाराष्ट्रीयन म्हणू नका, आपल्या घरी जातो आणि आपली गणेश चतुर्थी साजरी करतो. सो त्या टायमिंगला खूप सारे फंक्शन असतात. लाईक ओवसा असतो, नवी नवरी असाल तुम्ही तर तुमचा ओवसा असेल, पहिलाच ओवसा असेल किंवा प्रत्येकाचा ओवसा असतो. असं नाहीये नवी नवरीचा ओवसा असतो, सगळ्यांचा ओवसा असतो. गणेश चतुर्थीचा पहिला दिवस असतो, 5व्या दिवशी गौरीचे आवाहन असतं, गौरी विसर्जन असतं, गणपती विसर्जन असतं. असे खूप सारे मध्ये मध्ये क्षण असतात. काही जणांकडे पूजा असते, काही जणांकडे अजून काही कार्यक्रम असतात गणेश चतुर्थी दिवशी. सो असे खूप सारे कार्यक्रम असतात गणेश चतुर्थीला आणि त्या टायमिंगला आपण नटायचं कसं हे आज मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे. एकदम सिंपल असं एकदम मी नटणार आहे आणि आय मेकअप जो इथे केलेला आहे मी एकदम सिंपल आहे. तुम्हाला देखील हा मेकअप येईलच. मी स्टेप बाय स्टेप सांगत जाते. जर तुम्ही हा व्हिडिओ सुरू करून जर तुम्ही बसलात तरी तुम्हाला हा मेकअप येऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा आणि तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि तिथे बसूनच तुम्ही हा प्रॉपर मेकअप करायला सुरुवात केला तर माझ्यासोबत देखील तुमचा देखील मेकअप होऊन जाईल. फक्त काही मी टिप्स वगैरे देणार आहे, मध्ये मध्ये जे काही सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या. आणि असं काही नाहीये की मी जे प्रोडक्ट यूज करते ते तुमच्याजवळ असले पाहिजे. तुमच्याजवळ जे प्रोडक्ट आहे त्याने तुम्ही हा मेकअप करायला सुरुवात करा. चला आपण आपल्या मेकअपला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिलं म्हणजे मेकअप सुरू करायच्या आधी मी प्रत्येक वेळी सांगते ते म्हणजे आपलं स्किन केअर व्यवस्थित नसेल तर आपला मेकअप कधीही छान होऊ शकत नाही. त्यामुळे स्किन केअर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यात आपल्याला करायचं आहे पहिलं ते म्हणजे स्किन केअर. तर स्किन केअर करताना पहिलं स्टेप जी येते ती म्हणजे आपली सीटीएम प्रोसेस. पहिल्यांदा मी फेस वॉश करून इथे मी बसलेली आहे ऑलरेडी. दुसरा आहे आपला टोनर. आता टोनरसाठी मी इथे यूज करतेय हा ब्लू हेव्हनचा टोनर. हा ब्लू हेव्हनचा रोज वॉटर टोनर आहे. तुम्हाला टोनर ज्याप्रमाणे आपण नॉर्मली लावतो त्याचप्रमाणे लावून घ्यायचा आहे. जर स्प्रेवाला टोनर असेल तर नॉर्मली स्प्रे करू शकता आणि जर हातावर घ्यायचा जो टोनर असतो तो हातावर घ्यायचा आणि डॅब डॅब करून लावायचा. जर स्प्रेवाला असेल तर डॅब डॅब करायची काही गरज नाही, तो नैसर्गिकरित्या वाळू द्यायचा आणि त्यानंतर जी आपली पुढची स्टेप जी असते मॉइश्चरायझर ती करायला घ्यायची. जर तुम्ही डे टाइमला मेकअप करताय तर तुम्ही सनस्क्रीन अजिबात स्किप करू नका. आता इथे मी दाखवणार नाहीये तुम्हाला कारण मी हा मेकअप नाईट टाइमला करते त्यामुळे मी सनस्क्रीन दाखवणार नाहीये. पण सनस्क्रीन तुम्ही लावा. मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावायची असते. सो मॉइश्चरायझर लावल्यावर तुम्ही सनस्क्रीनकडे वळा. आता आपण जो टोनर लावलेला आहे तो वाळलाय आपला. आता आपण मॉइश्चरायझरकडे वळतोय. सो मॉइश्चरायझरसाठी मी ते यूज करते फॉक्सटेलचं हे ऑइल बॅलन्सिंग मॉइश्चरायझर. सो तुम्हाला माहिती असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं माझा चेहरा सीझन नुसार बदलतो. लाईक माझा चेहरा पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये माझा चेहरा छान असा नॉर्मल स्किन आहे माझी आणि जेव्हा उन्हाळा येतो त्या टायमिंगला माझी स्किन आहे कॉम्बिनेशन स्किन. त्यामुळे मी ऑइल कंट्रोल करणारं जास्त करून वापरते जेणेकरून ऑइल वगैरे येऊ नये आणि मला हे सुटेबल आहे. सो मी हेच वापरते, त्याकडेच मी वळली आहे आणि खरंच खूप छान आहे. तुमची ऑइली स्किन वगैरे आहे आणि तुम्हाला मेकअप करायचा आहे, ऑइल येऊ नये, घामामुळे मेकअप निघून जाऊ नये तर तुम्ही याकडे वळू शकता. ड्राय स्किन असेल तर नका वापरू हा प्रोडक्ट, तुम्ही दुसरं वापरू शकता. हा प्रोडक्ट ऑइल स्किन आहे त्यांच्यासाठी आहे. सो छान लावून घेतलंय मॉइश्चरायझर. आता थोडा वेळ थांबायचं, 10 मिनिटं थांबायचे तुम्हाला आणि त्यानंतर आपला मेकअप करायचंय. आता मॉइश्चरायझर लावून झालंय आणि आपला चेहरा एकदम सॉफ्ट वाटतोय. त्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या प्रायमरकडे. सो प्रायमरसाठी इथे मी यूज करते रेनीचं प्रायमर, जे की बॉलिवूड फिल्टर प्रायमर आहे. खूप सुंदर प्रायमर आहे. जर तुमच्याजवळ बजेट असेल
400-500 रुपये घालायचं प्रायमरसाठी. आणि तुम्हाला जर वाटत असेल की काही छान असं प्रायमर यावं ज्याच्यामध्ये आपला पूर्ण फेस ब्लरी व्हावा, तर तुम्ही ह्याकडे वळू शकता. मी ना जास्त करून हे इथे आपल्या ह्या ओठांच्या जवळ इथे लावून घेते इथे, कारण इथे जास्त माझं ऑइल प्रोड्यूस होतं, कधी कधी जास्त मेकअप केलाय किंवा कधीतरी होतं असं, आणि नाकाजवळ आणि सोबतच ह्या भागामध्ये जास्त माझा ऑइल प्रोड्यूस होतो. सो मी इथे लावून घेते, कारण माझी कॉम्बिनेशन सांगितलं ना तुम्हाला मी, माझी कधी कॉम्बिनेशन स्किन होईल. जर थोडं जरी गरमी वाढली तर माझी स्किन कॉम्बिनेशन होऊन जाते, आणि ज्यावेळी नॉर्मल असते त्यावेळी माझी स्किन नॉर्मलच असते. सो आता पावसाळा सुरू आहे पण तरी पण मी इथे लावून घेते, कारण सेफ्टी खूप जास्त इम्पॉर्टंट असते. सेफ्टी असेल तर बरं आहे उलट. सो इथे लावून घेतलंय हे. सो प्रायमर लावून झालेलं आहे. आता आपण वळतो आपल्या फाउंडेशन कडे. आणि फाउंडेशन लावायच्या आधी मला थोडंसं मला दिसू शकतं ते डार्क सर्कल मला आहेत ऑलरेडी. सो हे लपवण्यासाठी मी इथे करणार आहे आपला नेक्स्ट जो आहे आपला कन्सिलर. सो कन्सिलर साठी मी इथे यूज करतेय हा मिला ब्यूटचा कन्सिलर, जो की अगेन खूप सुंदर आहे. हा पॉट कन्सिलर येतो, आणि मिला ब्यूटचे प्रोडक्ट जे आहेत ना खरंच खूप सुंदर आहेत. तुम्ही एकदा घेऊन बघा, तुम्हाला खरं जास्त जास्त आवडतील. सो मी फक्त इथेच कन्सिल करणार आहे, मला इथेच गरज आहे. आणि काही चेहऱ्यावरती ना माझ्या अशा प्रकारे डार्क स्पॉट झाले, पिंपल्स आले होते मला. काही कारणामुळे मी गावी गेले होते आणि त्यामुळे मला पिंपल्स आले होते. सो ते पिंपल्स आहे त्यांना लपवते मी. हा कालच आलाय, सो याला मी लपवते अशा प्रकारे. सहसा मला पिंपल्सचे येत नाहीत, पण आले की ते असे डार्क स्पॉट प्रत्येकाकडे असतं, असे डार्क स्पॉट सोडून जातात. आणि मी काही फोडत वगैरे नाही, पण ते आपोआप सोडून जातात. त्याच्यामुळे ते डार्क स्पॉट लपवायचेच असतात आपल्याला, डार्क स्पॉट लपवण्याचं कामच आहे कन्सिलरचं. सो मी तेच करतेय. थोडस इथे लावायचं, नाकाजवळ काळपटपणा असतो थोडासा इथे. थोडस इथे लावायचं. माझा थोडासा इथे काळपटपणा आहे नाकाच्या इथे, सो मी तिथे लावतेय. माउथच्या अराउंड थोडस लावायचं, इथे थोडासा काळपटपणा असतो. सो अशा प्रकारे लावून झाल्यावरती आता मला ब्लेंड करणार आहोत. ब्लेंडिंग साठी इथे मी यूज करते माझा एक ब्रश आहे तो. सो हा माझा असा ब्रश आहे, त्याने मी ब्लेंड करणार आहे. सो अशा प्रकारे कन्सिलर ब्लेंड झालंय. आता आपण वळतो आपल्या फाउंडेशन कडे. फाउंडेशन साठी इथे मी यूज करणार आहे हा मिला ब्यूटचा फाउंडेशन, सेम त्याच ब्रँडचा आहे. अशा प्रकारे फाउंडेशन हातावर घेते आणि याला मी वॉर्म अप करणार आहे. काय ते म्हणू शकतो, थोडस गरम करून घेणार आहे, वॉर्म करून घेणार आहे, जेणेकरून हे ना व्यवस्थित लागावं. कधी कधी काय होतं आपलं फाउंडेशन आपण जर नाही असं करून घेतलं ना तर ते उष्णतेमुळे आपल्या ऑलरेडीच आपल्या चेहऱ्यावर थोडीशी उष्णता असते, त्याच्यामध्ये काळं पडू शकतं किंवा ग्रे पडू शकतं. सो थोडंसं त्याला असं करून घ्यायचं आणि नंतर लावायचं. अंडर आईजला अजिबात लावायचं नाहीये, कारण ऑलरेडी आपण कन्सील केलेलं आहे. फाउंडेशन लावलं तर क्रीज होण्याची शक्यता दाट असते, होण्याची शक्यता नाही, होणार असते क्रीज. सो थोडंफार ब्रश मध्ये जर तुमच्या राहिलं असेल, तुम्ही जे ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडरने तुम्ही ब्लेंड करताय त्याच्यामध्ये राहिलं तर लावलं ठीक आहे, पण जास्त तुम्ही लावत असाल तर ते पूर्णतः चुकीचं आहे. सो बघू शकता तुम्ही, मी इथे सगळं लावून घेतलंय व्यवस्थितरित्या मी लावलंय. आता हे हातावरचं जे आहे ना ते मी ब्रशच्या सहाय्याने रिमूव्ह करतेय, लाईक जसं कसं, किंवा आपण टिश्यू पेपरने वगैरे पुसून घेऊ शकतो. त्यानंतर करूया, त्याआधी हे ब्लेंड करूया. काय होतं, आपण फॅन लावलेला आहे तो समोर आणि जर ब्लेंड नाही केलं वेळेवरती तर होणार काय माहितीये, आपला हा पॅचनेस येऊ शकतो. आणि आता हे ब्रश तुम्हाला असं असंच फिरवायचंय, ओढायचं अजिबातच नाही.
बाकी काहीही तुम्हाला करायचं नाहीये. बघू शकता तुमचा फेस रेडी झालाय. आता आपलं फाउंडेशन लावून झालंय. आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट बेसकडे, जो की आपला बेस सेट करण्यासाठी आपल्याला खूप आवश्यक असतो. ते म्हणजे आपलं कॉम्पॅक्ट पावडर. जो तुम्ही तुमचा बेस सेट नाहीच केलात तर बेसला क्रॅक पडणार. सो लगेच तुम्हाला बेस सेट करून घ्यायचा असतो. जास्त वेळ घालवत राहायचा नाही, पटापट बेस सेट करून घ्यायचा. सो इथे मी जी यूज करते ती ब्लू हेव्हनची कॉम्पॅक्ट पावडर आहे, मॅट फिनिश म्हणून. आणि मॅट प्रोडक्ट वापरायचे. जर तुम्ही ऑइलीवाले असाल तर. मी बहुतेक मॅटच वापरते, त्यामुळे बरं पडतं मला. ऑइलीनेस वगैरे येत नाही चेहऱ्यावरती. आणि ही जी पावडर आहे ती अशी घ्यायची आणि असं भरभरून लावायची अजिबात नाही. घ्यायची, डॅब करायची अशा प्रकारे आणि हलक्या हाताने लावायची. खूप जास्त जर तुम्ही लावलीत आणि तुम्ही गोरे होण्याचा प्रयत्न करत असाल तर अजिबात करू नका. आपल्याला जी पावडर असते ती गोरी होण्यासाठी नसते, ती फक्त मेकअप सेट करण्यासाठीच असते. आता तुम्ही बघू शकता फरक काय. मी ह्या साईडला पावडर लावली आणि ह्या साईडला पावडर लावली नाहीये. हा चेहरा का तेलकट वाटतोय आणि हा मॅट फिनिश वाटतोय. सो मॅट फिनिश आपला हा तेलकटपणा किंवा हा क्रीझीने असाच ठेवायचा नसेल आणि सेट करायचं असेल तर हा आपल्याला पर्याय असतो पावडरचा. तुम्ही लगेच याच्यामध्ये डिफरन्स दोघांचाही बघू शकता. मी प्रत्येक टायमिंगला जेव्हा पावडर पिक करते तेव्हा मी पूर्ण डॅब डॅब करूनच घेते. आवाज तुम्हाला येत असेलच. आणि कानाला कधीच विसरायचं नाही. काय होतं, कान तसंच ठेवतो आणि आपण ना कानाला फाउंडेशन, कानाला कॉम्पॅक्ट लावत नाही आणि कान काहीतरी वेगळ्याच कलरचा दिसत असतो आपला. इथे मानेला जास्त लावायची गरज नसते कारण मान आपली ऑलरेडी गोरी असते. फक्त नॉर्मल आपण सेट करून घ्यायची बस. आता हा राहिलेली जी पावडर आहे ना तीच मी फक्त नॉर्मल फिरवते आणि जे काही ब्रश वापरतं ते खरंच चांगल्या क्वालिटीचे वापरा, नाही तर अक्षरशः मेकअप तुमचा बिघडू शकतो. ब्रशचे स्ट्रोक्स असतात, जर चांगल्या प्रकारचे ब्रश नसतील तर ब्रशचे स्ट्रोक्स असतात ना ते चेहऱ्यावरती उमटतात आणि ते खूप घाण दिसतं. सो आता आपला बेस सेट झालेला आहे. आता आपण वळतो आपल्या आय मेकअप कडे. सो त्यासाठी मी इथे यूज करते हे ग्लॅम 21चं पॅलेट. सो या पॅलेट मधून आपल्याला जास्त काहीच करायचं नाहीये. या पॅलेट मध्ये एक शेड आहे हा, सो तोच घ्यायचा आहे. हा नॅचरल शेड वाटतो, सो तो घ्यायचा आणि बस आलीला लावायचा. थोडा थोडा लावायचा, खूप भरभरून लावायचा नाही. नॉर्मल जसं मी सांगणार आहे तसंच लावायचं आहे. बस थोडासा आईजला इफेक्ट देण्यासाठी आपण तो लावतोय. बाकी आपण त्याच्यामधून काहीच करणार नाही आहोत. सो मी ब्रश घेतला, एक फ्लफी ब्रश घ्यायचा, एकदम पण जास्त नाही. आय मेकअप मध्ये जो फ्लफी ब्रश असतो तो घ्यायचा. नाहीच येते हाताने करा. हाताने पण आपण ब्लेंड करू शकतो व्यवस्थित. सो तुम्ही पिक करते चांगल्या प्रकारे डॅप करून घ्यायचं आणि आपल्या डोळ्यांना आपण तो लावायचा. हलक्या हाताने फिरवायचं तुम्हाला, खूप जास्त लावायचा अजिबात नाहीये. डन. जसा तुम्ही इथे लावलाय तसा तुम्ही ह्या डोळ्यांना करून घ्या. तुमचा आय मेकअप डन होतो. जास्त काही करायचं नाहीये, नॉर्मल मेकअप करायचा आहे जो फास्ट झाला पाहिजे कारण त्या टायमिंगला आपल्याला अजिबात वेळ नसतो. सो आपण थोडासा आय मेकअप करतोय इथे. आता ह्याच ब्रश मध्ये उरलेला थोडासा प्रोडक्ट असतो तो आपण डोळ्याच्या खाली लावून घ्यायचा. डन. ओके.
सो आपला आय मेकअप झालाय. आता आपण वळतो आपला नेक्स्ट स्टेप कडे, म्हणजे आपला आयब्रो सेट करण्यासाठी. सो आयब्रो सेट करण्यासाठी इथे यूज करणार आहे आम्ही इनसाइडचा आयब्रो पॅलेट. सो याच्यामधला जो मधला ब्राऊन शेड आहे तो मी यूज करते. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमचे आयब्रोज कोम करून घ्यायचे आहेत. जिथे फील करायचे असते तिथेच फील करायचे तुम्हाला. त्यासोबत हा ब्रश देखील भेटतो, त्यामुळे मला वेगळं काही घ्यायची गरज नाही. आणि हा खूप स्वस्त आहे, त्यामुळे तुम्ही ह्याकडे वळू शकता. अजिबात महाग नाहीये हा. आणि मागून आयब्रो सेट करायला यायचं, कारण काय होतं कधी कधी आपण पुढून येतो, एक्सेस जे प्रोडक्ट असतं ते सगळं आपल्या आयब्रोजना लागतं. सो हा आयब्रोज लावलाय, तुम्ही बघू शकता. आयब्रोज झाल्यावरती किती छान लुक येतोय. आणि इकडचा लुक बघा, हा लुक बघा आणि इकडचा लुक. सो डन झालेला आहे आपला लुक पूर्णपणे. आता आपण वळतोय आपल्या आयलायनर आणि काजळकडे. इथे तुम्ही आयलायनर आणि काजळसाठी सगळ्यात पहिलं म्हणजे आपण काजळ लावून घेऊया. पण आता आयलायनर साठी देखील मी काजळच यूज करणार आहे. काय करायचं, फक्त काजळ घ्यायचं, आयलीला लावायचं आणि ते स्मच करायचं. कसं ते दाखवते. सो लावून ठेवलंय. आता आपण इकडे पण लावूया आणि एकदम स्मच करूया. लावून घेतलेलं आहे. आता स्मज करण्यासाठी एक छोटूसं ब्रश घ्यायचं आणि त्याने छान असं स्मज करून घ्यायचं. आणि त्यानंतर हेच आयलायनर जे आहे, हेच काजळ जे आहे, ते सगळ्यात पहिलं काजळ म्हणून लावून घेऊया. खालच्या वॉटर लाईनर देखील लावायचंय तुम्हाला आणि वरच्या देखील लावायचं. जसं की मी लावते असं लावायचं, सेम असं लावायचंय. पण डोळे थोडेसे तुम्हाला मिठावे लागतील, पण वरती लावायचंय. काहीच रिकामी असल्यासारखा भास होत नाही, सगळं भरल्यासारखं वाटतं, डोळे छान रेखीव वाटतात. सो डन. काजळ लावून डन झालंय. आपण स्मच करून घेतोय सगळ्यात आधी आणि त्यानंतर आपण मस्काराकडे वळतो. स्मच करून घेण्यासाठी एक छोटूसा ब्रश घ्यायचा आणि स्मच करून घ्यायचं. बघू शकता. असंच तुम्हाला सेम टू सेम दुसऱ्या डोळ्याला करायचं. सो दोन्ही डोळ्यांचं आपलं जे काजळ आहे ते स्मच झालेलं आहे, छान आय लुक झालाय. आता आपण वळतोय आपल्या मस्काराकडे. त्याआधी आपल्याला एक आयलॅश कर्लर असतो, असेल तर वापरा, नसेल तर चालेल. सो तो घ्यायचा आणि आयलॅश कर्ल करून घ्यायची. त्यानंतर मस्कारा यूज करतोय आणि मस्कारासाठी मी ते यूज करणार आहे गाला लंडनचा हा मस्कारा. वॉटरप्रूफ मस्कारा आहे, सोबतच खूप अफोर्डेबल येतो. ज्याप्रमाणे आपण इथे लावतो ना, त्याप्रमाणे खाली देखील लावून घ्यायचं. खाली देखील केस असतात, तुम्हाला माहितीच असेल.
सो अशा प्रकारे झालेलं आहे. आता आपण वळतोय आपल्या नेक्स्ट स्टेपकडे, म्हणजे ब्लश आणि आपला हायलायटर. आता ब्लश आणि हायलायटर साठी इथे मी यूज करतेय स्टेक वर्कवीचं हे ब्लश, जे माझं खूप जास्त फेवराईट आहे. तुम्हाला जर कुठलं ब्लश घ्यायचं असेल, जर तुम्ही मीडियम स्किन टोनचे असाल, डार्क असाल आणि जर तुम्ही फेअर असाल, तरी देखील जर तुम्हाला कुठलं ऑल इन वन घ्यायचं असेल ना, तरी देखील तुम्ही ह्याकडे वळू शकता. एवढं सुंदर आहे, मला वाटतं कुठल्याही स्किन टोन वरती ते अप्रतिमच दिसणार आहे. बघू शकता, घेतलं लावलायची फक्त हे बघू शकता किती गोड दिसते. सो मी असं लावते ब्लश पूर्ण व्ही शेप मध्ये, डब्ल्यू शेप मध्ये, लाईक इथे असं आणि असं. सेम पावडर प्रोडक्ट कुठलंही घेताय, डॅप करून घ्या. थोडस मी वरती घेऊन जाते, कारण मला असं वाटतं की वरती घेऊन गेल्यामुळे एक लिफ्टेड लुक येतो. मला असं नाही, ऍक्च्युली खरं आहे ते. सो एक लिफ्टेड तो लुक असतो, तो मी अचीव करते. झालेलं आहे. आता आपण वळतोय आपल्या हायलायटरकडे. हायलायटरसाठी इथे यूज करते हे ब्ल्यू हेव्हनचं हायलायटर. अगेन जसं माझं ते ब्लश खूप आवडतं आहे, तसंच हे हायलायटर माझं खूप आवडतं आहे. डस्की स्किन टोनचे आहात किंवा मीडियम स्किन टोनचे आहात, तुम्ही ह्या हायलायटरकडे वळू शकता. मी थोडंसं जास्तच घेते आणि जास्त पीक होत नाही ना, तर मी हा ब्रशला अशा प्रकारे करते आणि घेते. सेम डॅप करायचं आणि मग लावायचं. सो बघू शकता ग्लो कसा दिसतोय. जिथे जिथे हायलायटरची मला गरज वाटते तिथे तिथे मी लावतेय. लाईक आपल्या कपाळावरती, माझं कपाळ थोडं छोटं आहे, एकदम पण मोठं नाही. तुमचं कपाळ खूप मोठं असेल तर प्लीज अवॉइड करा, हायलायटर अजिबात लावू नका. कपाळ जास्त मोठं दिसणार. हनुवटीवरती इथे नाकाच्या आणि ओठाच्या मध्ये इथे लावायचं असतं तुम्हाला, गालांच्या इथे, आणि हे असं नाकावरती. काही काही लोक इथे देखील लावतात आणि तुमचा हेवी मेकअप असेल आणि तुम्ही इथे लावलं, खरंच खूप सुंदर दिसतं. इथे देखील लावतात. सो झालं. अशा प्रकारे आपलं हायलायटर ब्लश लावून झालेलं आहे. 2 स्टेप राहिल्यात, एक म्हणजे आपलं सेटिंग स्प्रे आणि लिपस्टिक. लिपस्टिक लावून घेऊया आणि नंतर आपलं सेटिंग स्प्रे कडे वळूया. लिपस्टिक साठी इथे यूज करते ही पिलग्रिमची लिपस्टिक, जी की माझी खूप जास्त आवडती लिपस्टिक आहे. आता इथे जे मी प्रोडक्ट यूज केलेत ना, ते खरंच खूप जास्त आवडते. पिलग्रिमची लिपस्टिक आहे आणि हिचा शेड जो आहे तो आहे 08 फ्लर्टी रोज. मला वाटतं तुम्ही डस्की स्किन टोनचे असाल आणि मीडियम स्किन टोनचे असाल माझ्यासारखे, तर तुमच्यासाठी हा बेस्ट आहे. आणि फेअर वाल्यांना देखील खूप सुंदर दिसतो हा कलर. खरंच एकदा वापरून बघा. चक्क तुम्ही ह्या लिपस्टिकच्या ना प्रेमात पडा आणि प्रत्येक टाइमला हीच लिप्स तुम्ही यूज कराल. तुम्ही आता म्हणू नका की मी प्रमोशन करते, नॉट प्रमोशन. हे खरंच मला कोलॅबरेशन साठी आली होती लिपस्टिक, असं नाहीये. खूप दिवसापूर्वी याचं प्रमोशन ऑलरेडी करून झालंय, पण मला खरंच आवडते आणि खरंच चांगली आहे. डेली लाईफ मध्ये जेव्हा मला आवडते ना काही लावायचं असेल ना, तर मी हीच प्रेफर करते. सो अशा प्रकारे लिपस्टिक लावून झाली आहे. तुम्ही लुक बघू शकता. फक्त लिपस्टिक लावलीये, काहीच केलं नाहीये, तरी देखील तुम्ही लुक बघू शकता की फ्रेश वाटतोय. सो आता फक्त सेटिंग स्प्रे मारायचा, आपला मेकअप जो आहे तो लॉक करून घ्यायचा. सेटिंग स्प्रे मारताना कधीही हलवून घ्यायचा. हा सेटिंग स्प्रे मिला ब्युटीचा आहे. आता तुम्ही म्हणाले एवढे सगळे प्रोडक्ट का दाखवते, कारण सध्या काय चाललंय माहितीये का, स्विस ब्युटी, ब्ल्यू हेव्हन, ह्याच्यानंतर जर मला काही आवडत असेल तर मिला ब्युटी. सिरियसली सांगते, जर तुम्हाला अफोर्डेबल हवा असेल आणि सोबतच खूप छान प्रोडक्ट तुम्हाला अनुभवायचे असेल ना, तर खरंच मिला ब्युटीकडे जा. खूप अफोर्डेबल प्रोडक्ट येतात. सोबतच स्विस ब्युटी, ब्ल्यू हेव्हन सारखेच असतात. खूप छान प्रोडक्ट आहे, त्यांच्यासारखंच हा ब्रँड आहे. सो डन. आता हे सगळं सुकेपर्यंत आपण ज्वेलरी वेअर करूया. तोपर्यंत आपण आपला
केस बांधूया. आता मी केस नाही ते काही मोठंसं करणार नाहीये, छोटं नॉर्मल मी ते करते. मला दाखवते मी कसं बांधते. नॉर्मल बन बांधतेय आणि छान गजरे मारूया. जे फेकच आहेत अगेन. मला नाही आवडत ते म्हणजे काय होतं कधी आपण ना चांगले गजरे मारतो ते काळे वगैरे पडतात. मग मी जास्त प्रेफर हेच करते की मी अशा प्रकारचा गजरा मारेन. सगळ्यात पहिलं म्हणजे मी केस सोडून घेते आणि त्यानंतर आपण केस घेऊया, विंचरून घेऊया. आता माझ्या डोक्यामध्ये ना एक सिंपलशी हेअरस्टाईल आहे. मध्ये भांग पाडायचा छान असा, तसं आपण रेग्युलरला करतो तसंच मी तुला दाखवते. फक्त नॉर्मल इथे तुम्हाला देखील येत असेल, प्रत्येकाला येत असेल ती हेअरस्टाईल. कारण काय होतं आपण ह्या सगळ्या गडबडीमध्ये ना एवढं असतो ना, कारण नैवेद्य वगैरे बनवायचा असतो आणि कितीही काही झालं, तुम्ही जरी तुम्हाला तयार व्हायचं आहे आणि तुम्ही ठरवलं की नाही मी आता तयार होणार काही करून, छान तयार होणार मी, पण ते होत नाही आपल्याकडून कारण आपल्याला नैवेद्य वगैरे बनवायचा असतो. सो मी इथे अशा प्रकारे हे असं सेक्शन घेतेय आणि अशा प्रकारे ते सेक्शन घेतेय आणि त्या सेक्शनला मी इथे अशा प्रकारे गुंडाळते, जसं आपण नॉर्मल करतो तसंच. बस इथे हेअरपिन लावून घ्यायचा हा वाला. हे मला वाटतं सगळ्यांना येत असेल, बहुतेक मुली ही हेअरस्टाईल करतच असतील असं मला तरी वाटतंय. सो असंच करायचं दोन्ही साईडला. केस विंचरून झाले आहेत आणि हे जे मी लावलंय ना, हे जे तुम्हाला दाखवते मी इथे, हे मी 2 लावलेत आणि हे मी मिशोवरून घेतलं. त्यांना वास येतो, छान मोगऱ्याचे गजरे आहेत आणि वास येतो छान असा. आणि मी ह्याचा ना एक रिव्ह्यू देखील केलाय ऑलरेडी, चॅनलवरती माझ्या आहे किंवा इन्स्टावरती वगैरे समथिंग आहे. सो हा दिसतोय असा छान असा गजरा. सो असा हा छान असे हे गजरे दिसतात. 2 मारलेत एकूण. सो अशा प्रकारे आपली हेअरस्टाईल झाली आहे. गजरा मारून झालाय, आता मी टिकली लावणार आणि टिकलीसाठी इथे मी चंद्रकोर प्रिफर करते. गणेश चतुर्थी आहे आणि छान लुक देखील केलाय. सो चंद्रकोर घालूया आणि मी मस्त ना इकडे हिरवे बांगडे भरले, कारण साडी हिरवी होती ना, सो म्हटलं मी हिरवे बांगडे घालते. आणि तसंही लग्न झालेल्यांसाठी मेकअप लुक आहे किंवा काही मुलींना आवडतं असं नटायला वगैरे, त्यांच्यासाठी हा मेकअप लुक आहे. सो तुम्ही घालू शकता आणि आता मुली घालतात असं काही नाहीये. किंवा तुम्ही मॅचिंग, आता जसं पण हिरवे बांगडे हा साडीला मॅच होतात म्हणून घातलेत. सोनेरी देखील घालू शकता नॉर्मल तुम्ही. सो अशा प्रकारे टिकली लावून झालेली आहे. आता आपण वळतोय आपल्या, मी इथे ज्वेलरीची वेअर करणार ती अशा प्रकारची आहे. ही बघा खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे आणि ही अगेन मी मिशोवरून घेतलीये. खूप सुंदर आहे, तुम्ही घेऊ शकता ही. आणि सध्या ह्याचा ट्रेंड भयानक चाललाय, कारण ह्या ज्वेलरी असतात ना त्या हाताने बनवलेल्या असतात, त्यामुळे थोड्याशा कॉस्टली येतात, पण खरंच खूप सुंदर ज्वेलरी आहे. आणि मी चूक केली होती, पहिलं घातलं पाहिजे होतं, नंतर हे केलं पाहिजे होतं, पण ठीक आहे आता मी घातली. सो तुमचं मंगळसूत्र वगैरे असेल ना त्याच्यावरती ही ज्वेलरी खरंच खूप सुंदर दिसते. मिनिमल ज्वेलरी आहे, जास्त काही तामझाम नाहीये आणि मेकअप देखील खूप सुंदर वाटतोय. आणि ह्याच्यासोबत ना ही अशी इयरिंग्स भेटतात, कुडी आपण म्हणतो याला मराठीमध्ये. सो कुडी आहे हीच कुडी मी घालते. हे वेगळं असं नाहीये, एकदम साधा सिंपलचा हा मेकअप लुक आहे. एवढा हा गोड दिसणार आहे ना तुम्हाला. हा तुम्ही करून बघाच, मला असं वाटतं तरी हा तुम्ही करून बघाच. हे बघा किती सुंदर दिसत ना कुडी. आणि याच्यासोबत ना मी ही इयर पिन्स आपण म्हणू शकतो, काहीतरी ह्याला म्हणतात, ह्याला आपण नथ म्हणतो. सो मी नथ घालतीये.
ही प्रेसवाली नथ नाहीये बरं का, ही डायरेक्ट नथ आहे. सो मी तिला डायरेक्ट घातली. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा मराठमोळा लुक क्रिएट झालेला आहे. छान हिरव्या बांगड्या आहेत आणि आपण छान दिसतोय खूप. मला हा लुक कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि मी अशाच प्रकारचे खूप सुंदर सुंदर लुक जे आहेत ना ते घेऊन येत असते. थोडासा फ्लॉन्ट करूया आपण हा लुक. आणि जर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. चला आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. थोडासा आता फ्लॉन्ट करते मी लुक तुमच्या समोर आणि बाय बाय.